लाईनमन कन्स्ट्रक्शन शॉर्ट टर्म कोर्स यातील चॅप्टर फर्स्ट आपण त्याची माहिती घेणार आहोत. विद्युत वितरण कंपन्यांचे कार्य. यामध्ये आपला विषय क्रम जवळपास असा राहणार आहे: विद्युत वितरण व्यवस्था काय, वितरण कंपन्यांची मुख्य कार्य, तांत्रिक कार्य आणि आधुनिकीकरण, नियामक आणि कायदेशीर जबाबदारी, महाराष्ट्रातील वितरण व्यवस्था आणि मुख्य आव्हाने आणि त्यावरील उपाय. विद्युत व्यवस्थेचे साधारणतः 3 भाग पडतात: 1 निर्मिती, 2 प्रसारण आणि 3 वितरण. सुरुवातीला महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ ही एकच कंपनी अस्तित्वात होती. पण 2005 मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पुनर्रचनेतून त्यांचे 3 भाग करण्यात आलेले आहे आणि 3 वेगवेगळ्या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. पहिला आहे विद्युत निर्मिती. यालाच महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड असे म्हणतात. याचं मुख्य कार्य म्हणजे वीज तयार करणे, म्हणजेच पॉवर प्लांट स्थापन करणे. यालाच महानिर्मिती किंवा महाजनको असे म्हणतात. महानिर्मितीकडे औष्णिक, जल, वायू आणि सौर असे विविध प्रकारचे उपकेंद्र आहेत. याची आता आपण कोणते कोणते उपकेंद्र आहेत त्यांची फक्त थोडक्यात माहिती पाहणार आहोत. औष्णिक कोळसा आधारित प्रकल्प चंद्रपूरला चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, कोराडी नागपूर जवळ नागपूर जिल्हा कोराडी थर्मल पॉवर स्टेशन, खापरखेडा नागपूर जिल्ह्यातच येते खापरखोडा थर्मल पॉवर स्टेशन, भुसावळ जळगाव जिल्ह्यामध्ये येते, त्याला आपण भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन असे म्हणतो. एक लहरे नाशिक जिल्हा, याला नाशिक थर्मल पॉवर स्टेशन असे म्हणतात. परळी वैजनाथ बीड जिल्हा परळी थर्मल पॉवर स्टेशन म्हणते. परस अकोला जिल्ह्यामध्ये त्याला परस थर्मल पॉवर स्टेशन असे म्हणतात. ही एवढे या विद्युत निर्मितीकडे असलेली औष्णिक प्रकल्प आहेत. वायू आधारित प्रकल्प बघायचा तर उरणला उरण गॅस टर्बाइन पॉवर स्टेशन आहे. उरण रायगड जिल्ह्यामध्ये येते. एकूण क्षमता सुमारे 672 मेगावॅट आहे. जलविद्युत व सौर प्रकल्प. महानिर्मितीकडे कोयना जल विद्युत केंद्र आहे, घाटघर पंप स्टोरेज प्रकल्प आणि इतर लहान जलविद्युत केंद्रासह मोठी जलक्षमता आहे. तसेच विविध सौर प्रकल्पामधूनही याची निर्मिती केली जाते. हे एवढं महाजनकोच्या अंतर्गत येते. दुसरं आहे प्रसारण, ट्रान्समिशन. म्हणजे पहिलं जी कंपनी आहे ती वीज तयार करते, वीज निर्माण करते आणि तिचं प्रसारण दूर अंतरापर्यंत वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वहन ही अशी एक कंपनी आहे. त्याला महापारेषण किंवा महाट्रान्सको असं म्हणतो. याचाच अर्थ त्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रान्समिशन पण असं म्हणतो. या कंपनीची मुख्य जबाबदारी आहे विजेच्या निर्मिती केंद्रामधून वितरण कंपन्या ज्या आहेत त्यांच्यापर्यंत वीज पारेषण करण्याचं कार्य करते. यात त्यांचं मुख्य हे उद्दिष्ट असते की सुरक्षित वाहून न्यावे, कमी हानी व्हावी आणि भार संतुलन यावर त्यांचा भर असतो. अति उच्च दाब उपकेंद्रे जवळपास 666 आहेत. तिसरी कंपनी म्हणजे विद्युत वितरण, वीज ग्राहकापर्यंत पोहोचवणे. महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी आहे. यालाच आपण महावितरण म्हणतो किंवा MSEDC याला असं म्हणतो. ही राज्यातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे, जी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राला वीज पुरवठा करते. महावितरणाची प्राथमिक जबाबदारी सर्व ग्राहकांना, कृषी, औद्योगिक, घरगुती यांना विश्वासार्ह, दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात वीज पुरवठा करणे आहे. यात वीज वितरण यंत्रणा विकसित करणे, त्याचं संचालन करणे आणि देखभाल करणे यांचा पण समावेश होतो. आज आपण तिसरा भाग विद्युत वितरण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. वितरण व्यवस्थेत संरचना बघायची झाली तर आपल्याला विद्युत वितरण व्यवस्था म्हणजे पॉवर स्टेशन मधून वीज ट्रान्समिशन,
लाईनच्या माध्यमातून सबस्टेशन पर्यंत आणणे आणि तिथून घरी घरी दुकानापर्यंत पोहोचवणे. याची आपण जर एक वर्कफ्लो बघितला तर पॉवर जनरेशन मध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. ट्रान्समिशन लाईन, मग त्या पॉवर जनरेशन याच्यापासून ट्रान्समिशन लाईन मार्फत त्याचं प्रसारण होते. त्याच्यानंतर वितरण सबस्टेशनला जाते. त्याच्यानंतर त्याचं माध्यमिक वितरण होते, माध्यमिक वितरण आणि त्याच्यानंतर प्राथमिक वितरण, आणि त्यानंतर ही ग्राहकापर्यंत वीज पोहोचवल्या जाते. याचे वेगवेगळे व्होल्टेज स्तर आहेत, आपण त्याला टेन्शन स्तर असं म्हणतो. 330 220 किलोवोल्ट याला हाय व्होल्टेज म्हणतो, जे की ट्रान्समिशन साठी वापरतो. व्होल्टेज वाढवल्यामुळं लॉसेस कमी होतात. 66 किलोव्होल्ट ते 33 किलोव्होल्ट हे मीडियम व्होल्टेज आहे, आणि त्याच्यानंतर 11 किलोव्होल्ट ते 6.6 किलोव्होल्ट कमी व्होल्टेज आहे, आणि 440 230 व्होल्ट घरोघरी वितरणासाठी आपण पाठवतो. विद्युत वितरण कंपन्यांची मुख्य कार्य जर आपलं बघायचं झालं तर सगळ्यात मोठं कार्य यांचं ते म्हणजे ग्राहकापर्यंत सुरक्षित आणि विश्वसनीय वीज पोहोचवणे. याच्यामध्ये ही कार्य कसे घडते? ट्रान्समिशन सबस्टेशन मधून ते वीज घेते, विविध टेन्शन स्तरावर त्याचं वितरण करते, सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून त्याचं टेन्शन कमी करते. मग टेन्शन कमी झाल्यानंतर ओव्हरहेड किंवा अंडरग्राउंड लाईनद्वारे वीज ग्राहकाच्या घरात पोहोचवणे. यांचं दुसरं कार्य बघायचं असेल तर कार्य क्रमांक 2 म्हणू शकतो याला आपण सबस्टेशन व्यवस्थापन, मॅनेजमेंट, सबस्टेशन मॅनेजमेंट. याचं मुख्य कार्य आहे उच्च टेन्शनचे निम्न टेन्शन मध्ये रूपांतरित करणे, व्होल्टेज रेग्युलेशन करणे, कुठं फॉल्ट आला तर त्या फॉल्ट शोधणे आणि दुरुस्त करणे. या सबस्टेशन मध्ये मुख्य उपकरणे असतात. ट्रान्सफॉर्मर हे टेन्शन बदलणारं उपकरण आहे, व्होल्टेजला कमी करण्यासाठी आपण याचा वापर करतो. सर्किट ब्रेकर लाईन कंट्रोल करणं म्हणजे सप्लाय ऑन आणि ऑफ करणं. डिस्कनेक्ट स्विच हे सुरक्षेसाठी असते, आणि SCADA सिस्टीम ही दुरुस्त निरीक्षण आणि नियंत्रणासाठी असते. कार्य क्रमांक 3 विद्युत सुरक्षा, संरक्षण व्यवस्था, ओव्हरलोड संरक्षण, शॉर्ट सर्किट संरक्षण, विद्युत शॉर्ट सर्किट रोखणे, आर्थिंग विद्युत झटका टाळणे. याच्यासाठी सुरक्षा उपकरण आपण सर्किट ब्रेकर, रिले, फ्यूज आणि आर्किंग सुरक्षा यासारखे आपण साधनांचा वापर करतो. कार्य क्रमांक 4 मीटरिंग आणि बिलिंग. मीटरिंग व्यवस्था, विद्युत वापरचं मापन करणे, स्मार्ट मीटर तंत्रज्ञान वापरणे, दुरुस्त मीटर वाचन, रिमोट मीटर रीडिंग. बिलिंग प्रक्रियामध्ये यांचं बघायला झालं तर महिन्याचा वापर रेकॉर्ड करणे, दर लागू करून बिल तयार करणे, वेळेच्या आधी बिल वितरण करणे आणि अदा न केलेल्या बिलाबद्दल कारवाई करणे. ग्राहक सेवा याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे कार्य किंवा सेवा यांचा समावेश असतो. नवीन कनेक्शन प्रदान करणे, तारीख किंवा विस्तारा संबंधित तक्रारी सोडवणे, वीज कापल्या जाणे आणि पुन्हा लावणे, ज्याने वीज भरल्या नसेल त्याचं वीज कट करायची, पुन्हा लावायची, आणि सगळ्यात महत्वाचं आहे ग्राहक शिक्षण आणि जागरूकता. त्याच्यासाठी यांची 24x7 हेल्पलाईन सेवा असते, तक्रार निवारण केंद्र असते. कार्य क्रमांक 6 नेटवर्क रखरखाव. त्यांचे जे नेटवर्क आहे त्यांचं नियमितपणे मेंटेनन्स करणे. त्याच्यासाठी हे ओव्हरहेड लाईन्सचे वारंवार निरीक्षण करतात. ट्रान्सफॉर्मरचे रखरखाव,
तुटलेल्या वायरची आणि दुरुस्ती करणे, जर खुल्या वायर असतील तर त्यांना व्यवस्थित करणे, झाडाची छाटणी करणे, लाईन मध्ये व्यत्यय टाळण्यासाठी यांना झाडाची पण छाटणी करावी लागते, वीज दाब नियंत्रण करावे लागते आणि नियमित साफसफाई करावी लागते. विद्युत क्षती व्यवस्थापन, लॉस मॅनेजमेंट. शेती दोन प्रकारची असते, एक तांत्रिक नुकसान असते आणि एक व्यावसायिक नुकसान. पहिले, वायर व ट्रान्सफॉर्मर मध्ये निर्माण होणारी उष्णता, 15 ते 20% जे लॉसेस आहेत ते सामान्य असतात. अं, दुसरे आहे व्यावसायिक क्षती. त्याच्यामध्ये चुकीची मीटर रिडिंग, वीज चोरी, बिलिंग त्रुटी आणि कनेक्शनचा विनापरवाना वापर. हे कमी करण्यासाठी यांना अपग्रेड केलेली लाईन वापरावं लागतील, योग्य आकाराचे ट्रान्सफॉर्मर वापरावं लागतील, मीटर बिलासाठी स्मार्ट मीटर वापरावं लागेल आणि सर्वांवर म्हणजे नियमित लेखापरीक्षण करावे लागेल. आपत्कालीन व्यवस्था, आउटेज अँड इमर्जन्सी मॅनेजमेंट. कार्य, खराबी दुरुस्त करणे, विद्युत लाईन किंवा विद्युत सप्लाय मेंटेनन्ससाठी यांना काही वेळासाठी बंद ठेवावा लागतो. तो सप्लाय बंद आणि पुन्हा चालू करण्याविषयी सूचना द्याव्या लागतात. आपत्कालीन दल तयार ठेवावे लागते कार्यासाठी. विद्युत पुनर्रचना करणे, दुर्घटनेवर पटकन उपचार करणे आणि नुकसान मूल्यांकन हे यांची कार्य आहेत. त्यांच्यानंतर तांत्रिक कार्यामध्ये बघायचं झालं तर लोड फ्लो अनालिसिस यांना ठेवावा लागतो नेहमी. याची प्रक्रियासाठी दिवसातून वेळेनुसार विविध मागणी बदलते, त्याची त्यांनी रिडिंग घेणे, पीक आवर्स कोणते आहेत हे ठरवणे, ऑफ पीक आवर्स कोणते आहेत ते पाहणे, लोड प्रेशर योजना आणि ऊर्जा संतुलन राखणे हे यांचा तांत्रिक कार्यामध्ये समावेश होतो. तांत्रिक कार्य दोन बघितलं तर स्मार्ट ग्रीड टेक्नॉलॉजी. याच्यासाठी यांना वास्तविक वेळी निरीक्षण म्हणजे रिअल टाइम मॉनिटरिंग करावं लागते, स्वयंचलित दोष शोधून दुरुस्त करावे लागते, गतिशील लोड नियंत्रण, ऊर्जा दक्षता वाढवणे. यासाठी यांच्यासाठी यंत्रणा असते, त्याला SCADA, सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन असे म्हणतात, नेटवर्क प्रयोगशाळा आणि कॅम्प्युटर नियंत्रण यांचा समावेश होतो. या यंत्रणेचा समावेश होतो. नवीकरणीय ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी. महत्व, सौर आणि वायू ऊर्जा जोडणे, दोन दिशे शक्ती प्रवाहाचं व्यवस्थापन, बॅटरी स्टोरेज तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण व ग्रीड स्थिरता यांचा याच्यामध्ये समावेश होतो. नियामक आणि कायदेशीर कारवाई, नियामिक समायोजन, रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स. सरकारी विद्युत अधिनियम 2003, राज्य विद्युत नियामक आयोग SERC नियम नंबर, वीज गुणवत्ता मानक आणि आवश्यक कस्टमर प्रोटेक्शन, उपभोक्ता सुरक्षा म्हणजे विश्वसनीय पुरवठा करणे आणि व्होल्टेज कसं ठेवणे, स्थिर ठेवणे. यांच्या समोरच्या मुख्य समस्या आहेत किंवा मुख्य आव्हाने आहेत. तांत्रिक नुकसान जवळ ते 15 ते 20% होतं, आपण बघितलेल्या लॉसेस कमी करता येतात, बंद करता येत नाहीत. व्यावसायिक नुकसान म्हणजे विना बिलाची लाईट वापरणे, पुरातन अवस्था, खूप उपकरणे जुने झालेले असतात त्यांना वारंवार ते बदलावे लागतात. कर्जभार हे आर्थिक संकटामध्ये मोडते. अपरिपक्व ग्राहक, शिक्षेचा अभाव असणारे ग्राहक आणि अनधिकृत वापर हे यांच्यासमोरील मुख्य आव्हाने आहेत. सुधार आणि उपाय, यासाठी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. स्मार्ट मीटर व्यवस्थापन करतात, नियमित रखरखाव, ग्राहक जागरूकता कार्यक्रम आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, डिजिटल बिलिंग, ऊर्जा संरक्षण यासारखे उपाय अवलंबले जातात.
महाराष्ट्रातील विद्युत वितरण कंपन्या MSEDCL महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे संपूर्ण महाराष्ट्रात. हिचं कार्यक्षेत्र आहे. मुंबई वगळता मुंबईसाठी अदानी पॉवर आहे. महानगर MSEDCL आणि ग्रामीण मध्ये पण MSEDCL आहे. संख्या ही जवळपास 2.3 करोडच्या वर ग्राहक आहेत. 4.5 लक्ष किलोमीटर यांचं नेटवर्क आहे आणि 50,000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. सदरील चॅनल शॉर्ट लाईनमन कन्स्ट्रक्शनचे शॉर्ट टर्म कोर्स इतर आपल्याला धडे किंवा त्यांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला नेहमी भेट देत राहा आणि